तुम्हाला कंपल्सरी सांगत नाहीये, परंतु त्यांचं स्मरण रोज झालं पाहिजे. त्यांच्याशी दोन गोष्टी संवाद केल्या पाहिजे. बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड बरोबर रात्र 12-1 वाजेपर्यंत बोलायला सर्वांना वेळ असतो. आता 8वी 9वी 10वीचे असतात बॉयफ्रेंड. मला काही वेगळं सांगण्याची गरजच नाही. ग्रामीण मध्ये सुद्धा त्याच गोष्टी आहेत आणि शहरामध्ये मुंबईला सुद्धा त्याच गोष्टी आहेत आणि इथे सुद्धा असतील. असं मला मी जर म्हटलो तर मला म्हणतील सर असं म्हणतात आमचे बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड आहेत. बाबा तुमचे नाहीत, मी असं मानतो. बरोबर की नाही? पण जे मनातल्या मनात हसतायत त्यांचे चेहऱ्याचे एक्सप्रेशन मला बरंच काही सांगून जात आहे. नाही, मी तुम्हाला विचारायला पण येणार नाही बाबा तुझा बॉयफ्रेंड आहे का गर्लफ्रेंड आहे. मला काहीच ते का माहितीये, कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा, जोरात बोला, तूच आहेस तुझ्या जीवनाचा, तर तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहे. या कमी वयामध्ये बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड बनवून त्याच्यामध्ये गुंतून राहायचं की आपल्या अभ्यासावर फोकस करून आपलं आयुष्य घडवायचं आणि या देशाचं उत्तम नागरिक बनून या शाळेचं नाव करायचं, आपल्या आई वडिलांचं नाव करायचं, या दोंडाईचं नाव करायचं, या राष्ट्राचं नाव करायचं, हे पूर्णपणे तुमच्या हातात आहे. प्रेम करणं ही काही चुकीची गोष्ट नाही. प्रेम करणं ही काही चुकीची गोष्ट नाही. तुला म्हणतात प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आमचं सेम असतं. एवढंच कविता मुलाला माहिती आहे. कोण करतं का प्रेमावर कविता वगैरे तुमच्यापैकी? असेल एखादा दर्दी आशिक, आहे का असं कोणी? हा, कोणच नाही करत. आमच्या शाळेत तर बाबा एवढे होते की प्रचंड कविता बनवायचे जेव्हा मी 10वीला होतो. म्हणून तुम्हाला विचारतो की कोणच ठीक आहे सोडा, प्रेमावर सोडा, बाकी कोणत्या गोष्टींवर कविता नाही करत. अरे जिथून संजू राठोड सारखा सिंगर येऊ शकतो त्या तिथे कवयित्री असणारच. इथे कोणच कविता करत नाही कुठल्याच चांगल्या विषयावर. कोणाला वाटत नाही कवी बनावं मी किंवा लिखाण करावं काही. असो, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडचा विषय मी एवढ्यासाठीच काढला. मी म्हणत नाही तुम्ही वाईट मुलं आहात किंवा वाईट मुली आहात आणि तुमच्या संगती चांगल्या नाही आहेत. मुळातच तुम्ही नूतन विद्यालयामध्ये आहात, ज्या संस्थेच्या अंडर तुमची शाळा आहे तिथे संस्कार चांगलेच दिले जातात. कारण जेव्हा मी माननीय सन्माननीय पूजनीय नानासाहेब देशमुखांना भेटलो, त्या व्यक्तिमत्वाला भेटल्यावर पहिल्याच भेटीत मी त्यांच्या प्रेमात पडलो. कारण त्या व्यक्तिमत्वाचा स्वतःचा एवढा प्रचंड अभ्यास आहे. 25 ते 30 हजार पुस्तकं त्यांच्या घरी आहेत. अवांतर वाचन त्यांचं चालू असतं. कोणत्याही विषयावर ते बोलू शकतात. आणि म्हटलं आपण त्यांच्या शाळेत काय जाऊन बोलायचं, कारण ऑलरेडीच त्या मुलांवर ते चांगले संस्कार झालेले असतील आणि आहेतच. त्यामुळे तुम्ही एवढ्या शिस्तीत सर्व बसलेला आहात आणि शिस्तीत ऐकत आहात. तर मी या मुद्द्यावर होतो की तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तर आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार कसे आहोत हे आपण थोडक्यात आता विषयाला सुरुवात झालेली आहे. तर आयुष्यात बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड मिळवणं आणि व्हॉट्सअपला काही जणांनाच दिसेल असा स्टेटस ठेवणं आणि काही जणांना हाईट करणं. माझी मैत्रीण आहे ना, तिला माहिती आहे माझा बॉयफ्रेंड आहे, तिला दिसू दे ना, माझ्या आईला तर कुठे दिसतंय. बरोबर की नाही? माझा मित्र आहे ना, मी मी गर्लफ्रेंड बनवली. तू लल्लू आहे रे, तुझ्याकडे गर्लफ्रेंड नाही. तेरी औकात है क्या? लड़की को लेके जाने की बाइक पे तेरी औकात है का, असे दोस्ताला म्हणतात. मित्राला वाटतं अरे काय बाबा याच्याकडे गर्लफ्रेंड आहे, हा बाईकवर त्या मुलीला फिरवतो, बाई रुबाब आहे, याच्याकडे रुबाब आहे, असं वाटतं की नाही? हे तुमचं रुबाब आहे ना. रेल्वे स्टेशनवर मुंबईला, आता दोंडाईच्यातला तुम्ही तर लोकलला सारखा प्रवास नसेल करत, रेल्वे स्टेशनला रात्री एखादा माणूस झोपला आणि तो उठला, या रुबाबाला कुत्रा सुद्धा विचारत नाही. म्हणजे कुत्रा असा बघतो मागे आणि पुढे चालत जातो. हा खरी गोष्ट आहे. या एवढ्या मोठ्या ब्रह्मांडात आपण मुंगी एवढे सुद्धा नाहीये. एवढं मोठं ब्रह्मांड आहे त्याच्यात आपण मुंगी एवढा सुद्धा नाहीये. तर तुमच्या रुबाबाला आणि तुमच्या त्या अहंकाराला कोणी नसतं विचारत. तुम्ही तेवढा त्या बेडूक असतो ना, बेडूक, त्याचा परीग असतो, त्या परिघामध्येच तेवढ्याच तो डबक्यात फिरत असतो. बाहेर गेला की त्याला थोडंसं असुरक्षित वाटत असतं. तर चार चौकात तुम्ही एखादी गर्लफ्रेंड बनवली आणि एखादा बॉयफ्रेंड बनवला,
म्हणजे तुम्ही आयुष्यात काहीतरी मोठं मिळवलंय असं अजिबात समजू नका.